नमस्कार. तुम्ही दिवसातून किती वेळा फोन पाहता? 50 वेळा, 100 वेळा, कदाचित त्याहून जास्त. म्हणजे तुमचा फोन वॉलपेपर दररोज तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक मेसेज देत असतो. आणि जर मी सांगितलं की फक्त वॉलपेपर बदलून लोकांनी त्यांच्या आयुष्यात बदल अनुभवायला सुरुवात केली तर? आपला मेंदू सतत इमेजेस ॲब्झॉर्ब करत असतो. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो ते सबकॉन्शियस माइंडसाठी इम्पॉर्टंट बनतं. आणि म्हणूनच जर तुमच्या वॉलपेपरवर सॅडनेस, डार्क कोट्स, ब्रोकन इमोशन्स, फिअर असेल तर तीच एनर्जी तुमच्या मनात रिपीट होत असते. पण इमॅजिन करा, तुमच्या वॉलपेपरवर रोज ड्रीम हाऊस, फ्लाईट ट्रॅव्हल, ॲब्युंडन्स, पीस, सेल्फ लव हे दिसत असेल तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या रिॲलिटीला नॉर्मल मानायला लागतं. आणि मॅनिफेस्टेशनची सुरुवात इथूनच होते. काही लोक त्यांच्या ड्रीम कारचा वॉलपेपर ठेवतात. काही लोक पासपोर्ट, फ्लाईट किंवा फॉरेन प्लेसेस ठेवतात. काही जण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ठेवतात. आणि हळूहळू त्यांचं फोकस बदलतं, त्यांची व्हायब्रेशन्स बदलते, त्यांचे डिसिजन्स बदलतात आणि मग आयुष्यही बदलायला लागतं. हे मॅजिक नाही, हा सबकॉन्शियस रिपिटेशनचा इफेक्ट आहे. जेव्हा एखादी इमेज तुम्ही दिवसातून पुन्हा पुन्हा पाहता, तुमचा मेंदू त्या गोष्टींकडे अपॉर्च्युनिटीज नोटीस करायला लागतो, बिलीफ तयार करतो आणि ॲक्शन बदलतो. जर तुम्हाला पॉझिटिव्ह लाईफ हवी असेल तर वॉलपेपर्स अवॉइड करा. लोनली सॅड फोटोज, डार्क इमोशनल कोड्स, अँग्री सिम्बॉल्स, फिअर बेस्ड इमेजेस हे वॉलपेपर्स तुम्ही ठेवू नका, कारण एनर्जी सायलेंटली काम करत असते. आज रात्री तुमचा वॉलपेपर बदलण्यापूर्वी डोळे बंद करा आणि मनात म्हणा, हे इमेज माझ्या ड्रीम लाईफची एनर्जी ॲक्टिवेट करत आहे आणि मी या रिॲलिटीसाठी तयार आहे. आजच तुमचा वॉलपेपर बदला आणि पुढचे 21 दिवस ऑब्झर्व करा. तुमचे थॉट्स, फीलिंग्स, अपॉर्च्युनिटीज, कदाचित तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल. कारण मॅनिफेस्टेशन एका मोठ्या मॅजिकने नाही, तर अशाच छोट्या छोट्या सबकॉन्शियस सिग्नल्सने सुरू होते. तुम्ही कोणता वॉलपेपर ठेवणार आहात? ड्रीम हाऊस, मनी, ट्रॅव्हल की सेल्फ लव? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.